आज विधान परिषदेचा मतसंग्राम आहे। महाविकास आघाडी बाजी मारणार की देवेंद्र फडणवीसांची जादू चालणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। या निवडणुकीतील घडामोडींचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी फक्त लोकशाही न्यूजवर दिवसभर आपल्याला पाहायचे आहेत। पाहुयात पहिली महत्त्वाची राजकीय ब्रेकिंग बातमी। आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होतंय। 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरलेत। भाजपचे 5 उमेदवार रिंगणात उतरलेत। शिवसेनेचे 2 उमेदवार रिंगणात आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरलेत। तर विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आता चांगलीच चुरस असल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर 11व्या पराभूत होणाऱ्या उमेदवाराबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे। अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना या निवडणुकीमध्ये मोठं महत्त्व प्राप्त झालंय। गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची देखील आता फाटाफूट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरलेत। आज राज्याच्या विधान परिषदेची महत्त्वाची निवडणूक आहे। भाजपचे 5 उमेदवार रिंगणात असून शिवसेनेचे 2 उमेदवार रिंगणात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात आहे। तर विधान परिषदेसाठी आता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस वाढली आहे। महाविकास आघाडीचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर 11व्या पराभूत होणाऱ्या उमेदवाराबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे। तर आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होतंय। 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहे। जुई, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि आजच्या खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा सगळ्या पक्षांसाठी महत्त्वाचा आहे। राज्याच्या विधान परिषदेसाठी आज मतदान होतंय। 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहे। काय विश्लेषण आहे? शुभम, जर आपण पाहायला गेलं तर मग राज्यसभेच्या नंतर ही जी विधान परिषदेची निवडणूक लागली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि खास करून महाविकास आघाडी सरकारसाठी ही जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। कारण का राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकारला एक मोठा फटका बसला होता, जो त्यांची अपेक्षा होती की आम्ही जी राज्यसभा निवडणूक आहे ती जिंकू। त्याला कुठेतरी मोठा फटका बसला आणि भाजपची रणनीती आहे ती कामी आली। मात्र तीच जी आहे ती पुनरावृत्ती पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये होऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकार देखील आता सतर्क झालेलं आहे। 2 दिवस आधीच सगळ्या पक्षांनी आपापल्या पक्षांनी आपले आमदार आहेत त्यांना प्रत्येकी हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे। प्रत्येक आमदारांना प्रत्येक पक्ष वैयक्तिक बैठक घेत आहे आणि आमदारांना प्रशिक्षण दिलं जात आहे की कसं मतदान करायचं। कारण का जर आपण पाहायला गेलं तर मग राज्यसभाची जी निवडणूक होती त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या 3 मतांवरती आक्षेप घेतला गेला होता। मात्र ती परिस्थिती पुन्हा एकदा या विधान परिषद निवडणुकीमध्ये उद्भवू नये यासाठी जी आहे ती काळजी घेतली जात आहे। त्या व्यतिरिक्त आपण बघायला गेलं तर ही जी परिषदेची निवडणूक आहे, मतदान आहे ते गुप्त पद्धतीने होणार आहे। त्यामुळे नक्कीच आपण म्हणू शकतो की काळजी जी आहे ती वाढलेली आहे। दुसरी काळजी जी वाढलेली आहे ती म्हणजे भाजपची वाढलेली आहे। कारण का भाजपकडे मतांचा जो कोटा आहे तो कमी आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार देखील विश्वासाने सांगत आहे की आमची विधान परिषदेची जी निवडणूक आहे ती आम्ही जिंकू। त्यामुळे कुठेतरी चुरशीची लढत जी आहे ती महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये दिसून येणार आहे। त्यामुळे दिवसाच्या शेवटी महाविकास आघाडी सरकारची एकी की भाजपची रणनीती, देवेंद्र फडणवीस यांची रणनीती कामाला येते हे पण महत्त्वाचं आहे। कारण का राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास होता की अपक्ष आमच्या सोबत आहेत आणि आम्हीच जिंकू, देवेंद्र फडणवीस यांची रणनीती जी आहे ती कामी आली आणि त्यांचा जो उमेदवार आहे तो जिंकला। मात्र ती परिस्थिती आता उद्भवेल की नाही हे पण महत्त्वाचं आहे। कारण का भाजपने एक मोठी रिस्क जी आपण आहे ती म्हणू शकतो घेतलेली आहे। तुम्ही आमच्या सोबत अशाच जोडलेला राहत। नुकताच मी जातोय, आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे देखील आपल्या सोबत आहे। मीनाक्षी, महाविकास आघाडीची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे। महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आज चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। विधान परिषदेची निवडणूक होते। सगळ्या पक्षांसाठी आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे? अगदी शुभम, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की 2 दिवसापासून ताज प्रेसिडेंट्स म्हणजे मुंबईच्या कुलाबा इथल्या या ताज प्रेसिडेंटमध्ये भाजपचे आमदार जे आहेत ते या ठिकाणी थांबून होते। मात्र अखेर आज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमदार जे आहेत ते विधान भवनाकडे निघालेले आहेत। एक बस जी आहे ती निघालेली आहे। आता दुसरी बस जर आपण पाहिलं तर दुसरी बसही निघत आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सगळे आमदार जे आहेत ते पूर्णपणे मतदान करण्यासाठी तयार आहेत आणि
सध्याची या ठिकाणी जी दृश्य आपण पाहिली तर हे आमदार जे आहेत आता विधान भवनाकडे निघालेले आहेत आणि काल जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिराने ही बैठक देखील घेतली होती. कशा पद्धतीत मतदान करायचं याचं प्रशिक्षण देखील देण्यात आलं होतं. ज्यावेळी आपण पाहिलं की राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये एकही मत फुटलं नव्हतं, त्याचबरोबर यावेळी देखील या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकही मत फुटणार नाही आणि निवडून येतील अशी ठाम भूमिका जी आहे ती भाजपकडनं व्यक्त केली जात आहे. सध्या जर पाहिलं तर आमदार या ठिकाणी जर पाहिलं 106 आमदार जे आहेत भाजपच्या वतीने आणि त्याचबरोबर जे विरोधी पक्षाचे आमदार जे आहेत 7 मतं त्यांना दिले गेले आहेत. तर एकूण जर आपण पाहिलं तर 113 मतं जी आहे ती भाजपची संख्याबळ जर आपण पाहिली तर 113 भाजपची संख्याबळ आहे. आणि सध्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे आमदार जे आहेत विधान भवनाकडे निघालेले आहेत. मात्र आता काही वेळेतच मतदानाला सुरुवात होणार आहे. 4 वाजेपर्यंत हे मतदान त्या ठिकाणी सुरू असणार आहे. शुभम. मीनाक्षी, आम्ही तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. 4 प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार देखील दिले आहेत. 10 जागांसाठी 11 उमेदवार दिल्यानं निवडणुकीमध्ये आता चुरस निर्माण झाली. एकमेकांच्या मतांची किती फोडाफोडी होते ते संध्याकाळी 5 नंतर दिसून येईलच. त्यापूर्वी पक्षनिहाय संख्याबळावरती ग्राफिकच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. शिवसेनेच्या आहेत 55, प्रहार जनशक्तीच्या आहेत 2, बच्चू कडू आणि राजकुमार पटेल. तर शिवसेनेचं संख्याबळ पाहूयात. उमेदवार आहेत 2, विजयासाठी गरज आहे 52, शिल्लक मतं राहतात 13. तर काँग्रेसचं संख्याबळ आपण पाहूया. काँग्रेसकडे आहेत 44, समाजवादी पार्टीकडे आहेत 2, अबू आझमी आणि रईस शेख. माकपकडे आहेत 1. तर काँग्रेसचं संख्याबळ आपण पाहतो. उमेदवार आहेत 2, विजयासाठी गरज आहे 52 आणि कमतरता आहेत 3. तर राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ आहे 51, शेकापचं आहे 1, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा आहे 1, अपक्ष आहेत 2, उमेदवार आहेत 2, विजयासाठी गरज आहे 52 आणि शिल्लक मतं आहेत 3. तर विधान परिषदेचा मतसंग्राम आज आपण पाहतोय. आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आणि मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत आहे. मी पहिल्यांदा जुई जाधव यांच्याकडे जातोय. जुई, सध्याची परिस्थिती काय आहे? कशा प्रकारच्या हालचाली आता व्हायला सुरुवात झालेल्या आहे? आमदार देखील आता विधान भवनाकडे रवाना होत असल्याचं दिसून येत आहे. काय अपडेट आहे? शुभम, मी सध्या उभी आहे ट्रायडंट या हॉटेलच्या बाहेर, जिथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार यांची राहण्याची सोय इथे केलेली आहे. जर आपण पाहिलं तर थोड्या वेळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधान भवनाच्या दिशेने जे ते रवाना झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते देखील विधान भवनाच्या दिशेने रवाना होतील. मतदान करण्याच्या आधी सर्व आमदारांना अजित पवार यांच्या दालनामध्ये दाखल होण्याची जी खरं सांगू की अजित पवार यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या दालनामध्ये दाखल होण्यासाठी ज्या सूचना आहेत शेवटच्या क्षणीच्या त्या अजित पवार त्यांना देणार आहेत आणि त्यानंतर जे सगळे आमदार आहेत ते मतदान करण्यासाठी आपले जे त्यांना जागा दिली आहे तिथे ते प्रस्थान करणार आहे. त्यामुळे थोड्या वेळामध्येच राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत ते विधान भवनाच्या दिशेने निघणार आहेत. राष्ट्रवादीचे देखील 2 उमेदवार आहेत ते दिलेले आहेत, रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे. त्यामुळे या दोघांमध्ये देखील राष्ट्रवादीचे जी म्हणू शकतो की राष्ट्रवादीचा तो विश्वास आहे की आमचे देखील 2 उमेदवार जे आहेत ते निवडून येतील. ते अशा दिवसांतर्गत पाहणं महत्त्वाचं आहे की दोन्ही
उमेदवार निवडून येत आहेत की नाही, कारण का महाविकास आघाडी सरकार देखील पहिल्या दिवसापासून सांगत आहे की आमचे सगळे उमेदवाराचे निवडून येणार. जी चूक राज्यसभा निवडणूकमध्ये झाली होती ती चूक विधान परिषद निवडणुकीमध्ये नक्कीच होणार नाहीये, कारण का मतांची जी संख्याबळ आहे ती आहे कुठेतरी भाजपकडे संख्याबळ जे आहे ते मतांचं ते कमी आहे. त्यामुळे भाजपची जरी डोकेदुखी वाढली असेल तरी देवेंद्र फडणवीस यांची रणनीती जी आहे ती आपण राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी पाहिली होती. मात्र तीच रणनीती ते आता विधान परिषदेच्या वेळी देखील तीच रणनीती ते खेळतील आणि त्यांची रणनीती कामाला येते की नाही हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं आहे, की महाविकास आघाडी सरकारची एकी कामाला येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. शुभम, जुई, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की 11व्या उमेदवारासंदर्भात आता त्याचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. त्या उमेदवारासंदर्भात काय? जर आपण पाहिलं गेलं तर मग राष्ट्रवादी शिवसेना पूर्णपणे भीती तर नव्हतीच, पण आता सध्या कसं निश्चितच आमचा एकही उमेदवार फुटणार नाहीच आहे. तो तर प्रश्नच नाही, फुटायचा काही प्रश्नच नाही आहे. उलट समोरच्यांनी काळजी करावी. धन्यवाद. तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होतंय. 10 जागांसाठी 11 उमेदवार सध्या रिंगणात आहे. भाजपचे 5 उमेदवार रिंगणात असून शिवसेनेचे 2 उमेदवार रिंगणात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. विधान परिषदेसाठी आता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस पाहायला मिळते. मी मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडे जातोय. मीनाक्षी, काय अधिकची अपडेट देशील? शुभम, ज्या पद्धतीत आपण पाहतोय की सकाळी पहाटेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 8 नंतर या ठिकाणी जर पाहिलं भाजपचे आमदार जे आहेत ते विधान भवनाकडे निघालेले आहेत. एकूणच सध्या या ठिकाणी जर पाहिलं तर भातकाळकर साहेब आहेत आपल्यासोबत. अतुल भातकाळकर सर, काय सांगाल? विधान भवनाकडे निघालेले आहात, मतदानासाठी तयारी केलेली आहे. कालही देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती, प्रशिक्षण केलेलं आहे. काय भारतीय जनता पार्टी 5 जागा लढवते आणि 5ही जागा भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील, एवढंच आम्हाला 100% माहिती आहे. गेल्या वेळी जर आपण पाहिलं राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीत निवडून आले होते आपले सगळे आमदार, तयारी कशी केली होती त्यावेळी आणि आत्ताची कशी तयारी आहे? नाही, विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल याच्या मतदानाच्या बाबतीतल्या काही तांत्रिक बाबी असतात. 1 कसा काढायचा असतो, 2 कसा काढायचा असतो, त्या चौकटीत तो काढायचा असतो. अशा काही तांत्रिक बाबींचं विश्लेषण, त्याचं सांगणं, त्याच्या बाबतीतल्या काही शंका असतील तर त्या शंका विचारणं, एवढ्यापुरतंच कालची बैठक होती. आणि पूर्ण बैठकीमध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. राज्यसभेत तर ओपन वोटिंग होतं, तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीला यश मिळालं. इथे तर सिक्रेट वोटिंग आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी 5ही जागांवर 100% विजयी होईल. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे तयारी भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि आमदार जे आहेत ते सगळे निवडून येतील असा दावा देखील भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय. शुभम, मीनाक्षी, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना आता विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्या संदर्भातले काय अपडेट देशील? अगदीच सध्या या ठिकाणी जर पाहिलं तर एकीकडे आपण जर पाहिलं तर विधान भवनाकडे हे आमदार जरी निघत असले तरी अपक्षांच्या विषयी या ठिकाणी कोणी सध्या जे आहे की त्यांना त्यांच्यामध्ये भीती आहे. कारण गेल्यावेळी जर आपण पाहिलं तर राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीत त्यांची मतं फुटली होती आणि यावेळी तर आणखीनच भीती वाढलेली आहे त्यांची. कारण या ठिकाणी जर पाहिलं तर गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने या ठिकाणी जर पाहिलं तर कोणतीही भीती त्यांच्यामध्ये पाहायला मिळत नाही आणि त्याचबरोबर त्यांचे सगळे आमदार जे आहेत ते निवडून येतील अशी ठाम भूमिका जी आहे ती भाजपच्या नेत्यांकडून आपल्याला ऐकायला मिळते. शुभम, ठीक आहे मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाची माहिती आपण दिलेली आहे. जुई जाधव या प्रतिनिधी देखील आपल्यासोबत होत्या. दोघींचे देखील धन्यवाद. तर आज विधान परिषदेचा मतसंग्राम पाहायला मिळतोय. आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. गिरीश, आज विधान परिषदेच्या निवडणुकीचा मतसंग्राम आहे. सगळ्या पक्षांच्या वतीने आमदारांची काळजी देखील घेण्यात आली आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. कशा पद्धतीची चुरस आज सगळ्या पक्षांमध्ये पाहायला मिळणार आहे? नक्कीच ज्या पद्धतीने राज्यसभेमध्ये भाजपने विजय मिळवला होता त्यामुळे आता महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. कारण
हे गुप्त मतदान आहे आणि जर कुठेही आमदार पडला तर महाविकास आघाडी सरकार अस्थिर होऊ शकतं आणि त्यामुळे सर्वच महाविकास आघाडीच्या पक्षाने काळजी घेतली. आपण विशेषतः शिवसेनेचं बोलायचं झालं तर शिवसेनेने 3 दिवसांपूर्वी जे आमदार आहेत ते पवईच्या वेस्टिन हॉटेलमध्ये ठेवलेत आणि आता शिवसेनेचे हे दोन्ही उमेदवार आहेत ते निवडून येतील सहजपणे, कारण तेवढं त्यांच्याकडे संख्याबळ आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे तेवढं संख्याबळ नाही आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेसला आता 10 मतांची आवश्यकता आहे. 10 ते 12 कोटा कमी झालेला आहे, 26 पर्यंत आलेला आहे. त्यामुळे आता ज्या पद्धतीने काल रात्रभर उशिरा जे शिवसेनेचे खासदार आहेत अरविंद सावंत यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक चालली आणि या बैठकीत काँग्रेसने शिवसेनेकडे 4 म्हणजे पहिल्या पसंतीची 4 मतं द्या अशा पद्धतीचा प्रस्ताव आहे तो दिलेला आहे आणि तो प्रस्ताव आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेला आहे. आता या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारपर्यंत निर्णय घेऊ शकतात. ते नेमके निर्णय काय घेतील हे महत्वाचं आहे आणि शिवसेनेकडे जे अतिरिक्त मत आहेत तोच प्रश्न महत्वाचा होता महाविकास आघाडीसाठी, कारण राज्यसभा निवडणुकीच्या वेळी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी ऐनवेळी त्यांचा मतांचा कोटा वाढवला होता आणि त्यामुळे कुठेतरी याचा फटका शिवसेना उमेदवाराला बसला होता आणि त्याच अनुषंगाने आता शिवसेना त्यांचा कोटा वाढवते की त्यांचे जे अपक्ष आमदार आहेत, अतिरिक्त जे काही त्यांना साथी आहेत त्यांचे जे अपक्ष असतील, लहान पक्षातील आमदार असतील, ते त्यांची मतं ही शिवसेना स्वतःकडे घेईल की हे आता काँग्रेसला देईल हे पाहणं महत्वाचं असेल. ज्या स्ट्रॅटेजीने मात केली, आजही स्ट्रॅटेजी खूप आखली जाईल. देवेंद्रजींची स्ट्रॅटेजी त्याच्यावर मात करेल. जी अधिकच्या मतांची जी गरज आहे ते 5व्या उमेदवाराला मिळतील का? राज्यसभेला मिळाली, विधान परिषदेला मिळतील. सिक्रेट बॅलेटचा धोका कोणाला होईल, तुम्हाला का महाविकास आघाडीला? कारण महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल, कुठल्या पक्षाचा मला माहित नाही. सर कितने कॉन्फिडेंट आहे सर? पुरे 100% कॉन्फिडंट. ओके, थँक्यू सर. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलेला आहे. तो महाविकास आघाडीमधील कोणत्या पक्षाचा असेल हे सांगणं त्यांनी टाळलेलं आहे. मात्र महाविकास आघाडीमधील एक उमेदवार पडेल असा विश्वास आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलेला आहे. सुमेध साळवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. सुमेध, कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी सगळ्या पक्षांच्या वतीने करण्यात येते आहे आणि सकाळपासूनच आता लगबग पाहायला मिळते, आमदार देखील विधान भवनाकडे निघालेले आहेत, काय अपडेट देशील? नक्कीच शुभम, आपण पाहायला गेलं तर या प्रकारे राज्यसभेची निवडणूक होती. जशी तयारी महाविकास आघाडी असेल किंवा भाजप असेल त्यांनी आपापले जे आमदार आहेत ते हॉटेलमध्ये ठेवले होते आणि एकंदरीत पाहायला गेलं तर त्यानंतर बैठका झाल्या आणि बैठकानंतर वेगवेगळी स्ट्रॅटर्जी जी आहे ती आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाने स्ट्रॅटर्जी आखली होती. भारतीय जनता पार्टीनं तर प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं की मतदान कसं करावं, कारण भारतीय जनता पार्टीकडे विधान परिषदेसाठी आता संख्याबळ, पुरेसे संख्याबळ आहे आणि ते संख्याबळ कुठेही वाया जाऊ नये याची काळजी जी आहे ती भारतीय जनता पार्टीने घेतली. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या तिन्ही पक्षांनी प्रात्यक्षिक केले. त्यांची व्हीप देखील जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र त्यांनी काळजी घेतलेली. या तिन्ही पक्षामध्ये महत्वाचा पक्ष म्हणजे आता काँग्रेसची पसंतीचं मतं जी आता ते 4 सीझन मध्ये बैठक सुरू आहे. या 4 सीझन मध्ये पसंतीचं मत कोणाला द्यायचं या अद्यापही ठरलेलं नाही. याच अनुषंगाने आता ही बैठक ठरलेली आहे. काल अरविंद सावंत जे खासदार शिवसेनेचे आहेत ते 4 सीझनला आले होते. बैठक काँग्रेस सोबत झाली होती, कारण काँग्रेसला 4 मतांचा तुटवडा आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर शिवसेनेकडे संख्याबळ मोठा आहे. नक्की सुमेध, अत्यंत महत्वाची माहिती बातमी संदर्भात तुम्ही दिलेली आहे. तुर्तास धन्यवाद. आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे देखील आपल्यासोबत होते. गिरीश, तुला देखील धन्यवाद.